सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता बाजारामध्ये श्री महालक्ष्मी कॅलेंडर उपलब्ध झालेलं आहे। तर मी तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये असणाऱ्या सणवारांची माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। तर जानेवारी 2026 पौष आणि माघ महिना, तर 2 तारखेला आहे पौर्णिमा, तसेच 3 तारखेला आहे सावित्रीबाई फुले जयंती, नंतर 6 तारखेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। 2026 मध्ये 3 अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे। आपल्याला जर संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तरी पण आपल्याला संपूर्ण चतुर्थी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते। त्यामुळे तुम्ही या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आवर्जून करायचेच आहे। त्यानंतर 12 तारखेला आहे राजमाता जिजाऊ जयंती, 13 तारखेला असणार आहे भोगी आणि 14 तारखेला असणार आहे मकर संक्रांत आणि याच दिवशी षटतिला एकादशी देखील आहे। आता संक्रांत कशावरती बसून आलेली आहे, तसेच कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तर ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे, तर ती देखील तुम्ही बघू शकता। 18 तारखेला आहे दर्शमौनी अमावस्या, त्यानंतर आता 22 तारखेला श्री गणेश जयंती आणि 26 तारखेला असणार आहे प्रजासत्ताक दिन, तसेच 25 तारखेला रथसप्तमी असणार आहे। आता मकर संक्रांतीनंतर महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात, तर 14 तारखेपासून 25 तारखेपर्यंत तुम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता। 29 तारखेला आहे जया एकादशी, 30 तारखेला महात्मा गांधी पुण्यदिन आणि 31 तारखेला आहे विश्वकर्मा जयंती। आता येतो तर तो म्हणजे फेब्रुवारी महिना, माघ फाल्गुन महिना। फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला संत रोहिदास जयंती पौर्णिमा, त्यानंतर 2 तारखेला गुरुप्रतिपदा गाणगापूर यात्रा, नंतर 5 तारखेला संकष्ट चतुर्थी, 6 तारखेला औदुंबर पंचमी, या दिवशी औदुंबर झाडाची पूजा केली जाते। त्यानंतर गजानन महाराज प्रकट दिन 8 तारखेला असणार आहे। आता 11 तारखेला रामदास नवमी असणार आहे, 13 तारखेला विजया एकादशी आणि 15 तारखेला महाशिवरात्र असणार आहे। तर यावर्षी महाशिवरात्र ही रविवारी आलेली आहे आणि 16 तारखेला सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्येला देखील खूप महत्त्व आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण पूजा सेवा या आवर्जून करायच्या आहे। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे। आता 19 तारखेला गुरुवार येत आहे। त्यानंतर 23 तारखेला संत गाडगे बाबा जयंती येत आहे। 27 तारखेला आमलकी एकादशी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन देखील याच दिवशी असणार आहे। आता जर माझ्याकडून एखादा दिवस मिस झाला तर कृपया मला माफ करा, पण जेवढं पण मला माहिती देता येईल तेवढी माहिती मी तुम्हाला देते। त्यानंतर येतो तर तो म्हणजे मार्च महिना, मार्च फाल्गुन चैत्र, त्यानंतर 2 तारखेला असणार आहे होलिका, याच दिवशी पौर्णिमा असणार आहे। 3 तारखेला धुलीवंदन, नंतर वसंत उत्सव प्रारंभ होत आहे, संत तुकाराम बीज। 6 तारखेला संकष्ट चतुर्थी, 8 तारखेला रविवारी असणार आहे रंगपंचमी, नंतर सावित्रीबाई फुले पुण्यदिन मंगळवारी असणार आहे। आता 15 तारखेला पापमोचनी एकादशी आहे, नंतर 18 आणि 19 तारखेला गुढीपाडवा असणार आहे। यावर्षी गुढीपाडवा हा अमावस्येच्या दिवशी आलेला आहे। मार्च महिन्यामध्ये अगदी गुरुवारी गुढीपाडवा असणार आहे। त्यानंतर स्वामी समर्थ प्रकट दिन हा 20 तारखेला असणार आहे, शुक्रवारी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे। नंतर आता 23 तारखेला श्रीपंचमी, लक्ष्मी पंचमी देखील आपण तिला म्हणत असतो। त्यानंतर 26 तारखेला श्रीरामनवमी असणार आहे। श्रीरामनवमी देखील गुरुवारी आलेली आहे। आता 29 तारखेला कामदा एकादशी आणि 31 तारखेला महावीर जयंती असणार आहे। आता येतो तर तो म्हणजे एप्रिल महिना। आता एप्रिल महिन्यामध्ये पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेला खूप महत्त्व असते, तर चैत्र पौर्णिमा ही 2 तारखेला असणार आहे। याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे। 2 तारखेला गुरुवारी चैत्र पौर्णिमा आहे, 5 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे। त्यानंतर महात्मा फुले जन्मदिन हा शनिवारी आलेला आहे। त्यानंतर एकादशी ही 13 तारखेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मंगळवारी असणार आहे, एप्रिल महिन्यामध्ये मंगळवारी 14 तारखेला।
त्यानंतर 15 तारखेला श्री स्वामी समर्थ पुण्यदिन असणार आहे. या काळामध्ये देखील सेवा केल्या जातात. 17 तारखेला दर्श अमावस्या असणार आहे. नंतर आता 19 तारखेला शिवजयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आणि अक्षय तृतीया ही 19 तारखेला आहे. तर रविवारी अक्षय तृतीया असणार आहे. 2026मध्ये भरपूर सण हे रविवारी आलेले आहे. आता गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी असणार आहे. तर 23 तारखेला बघा, एप्रिल महिन्यामध्ये 23 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल तर हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जर सोने खरेदी केले तर आपल्या धनामध्ये 13 पटीने वाढ होते असे देखील म्हणतात. 27 तारखेला मोहिनी एकादशी, त्यानंतर 30 तारखेला श्री नरसिंह जयंती असणार आहे. आता येतो तर तो म्हणजे मे महिना. आता सर्वांनाच अधिक महिन्याची आतुरता लागलेली आहे. तर तो म्हणजे मे महिना, वैशाख अधिक ज्येष्ठ महिना. अधिक महिन्याची सर्वांनाच आतुरता आहे. तर अधिक महिना कधीपासून सुरू होतो तर ते देखील आपण बघणार आहोत. शुक्रवारी 1 तारखेला असणार आहे कामगार दिन. याच दिवशी बुद्ध पौर्णिमा देखील आहे. त्यानंतर आता 5 तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. हा देखील आपण उपवास करायचा आहे. त्यानंतर आता मदर्स डे 10 तारखेला, नंतर 13 तारखेला अपरा एकादशी आणि 16 तारखेला शनी जयंती. आता बघा, इथून अधिक मास हा सुरू होणार आहे. 17 तारखेपासून अधिक मास सुरू होणार आहे, ज्याला आपण अधिक ज्येष्ठ महिना देखील म्हणत असतो. तर 16 तारखेला शनी अमावस्या असणार आहे, शनी जयंती असणार आहे. तर 16 मेला शनी जयंती आणि 17 तारखेपासून म्हणजे 17 मेपासून अधिक महिना हा सुरू होणार आहे. अधिक महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्या प्रभावी ठरत असतात. तसेच अधिक महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं. आता अधिक महिन्यामध्ये आपल्याला काही खरेदी करायची असेल, अधिक महिन्यामध्ये जोडवीही खरेदी केली जातात, तर ती तुम्ही 21 तारखेला खरेदी करू शकता. हा दिवस सर्वात उत्तम आहे, कारण की या दिवशी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. मे महिन्यामध्ये 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे आणि 17 तारखेपासून अधिक महिना सुरू होत आहे. या तारखेला तुम्ही जोडवी करू शकता किंवा सोन्या चांदीच्या कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आता 27 तारखेला बकरी ईद असणार आहे आणि यानंतर 30 तारखेला परत पौर्णिमा आहे. आता आहे तर तो म्हणजे जून महिना. जून महिन्यामध्ये अधिक ज्येष्ठ तसेच निज ज्येष्ठ हा महिना आहे. तर 3 तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे. त्यानंतर 6 तारखेला किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा असणार आहे. नंतर 11 तारखेला कमला एकादशी आणि अधिक महिना आता संपणार आहे. तर 15 तारखेला सोमवती अमावस्या असणार आहे आणि याच दिवशी अधिक ज्येष्ठ महिना हा संपणार आहे. तर या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे, सोमवार देखील आहे आणि याच दिवशी अधिक महिना संपणार आहे. नंतर आता निज ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. तर 18 तारखेला परत गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. नंतर आता दक्षिणायन प्रारंभ हा 21 तारखेला असणार आहे. तसेच 25 तारखेला निर्जला एकादशी आणि आता 27 तारखेला शिवराज्याभिषेक दिन असणार आहे. तर 29 तारखेला वटपौर्णिमा असणार आहे. वटपौर्णिमेचा उपवास देखील आपण सर्व महिलांनी करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवसाची देखील अनेक महिला वाट बघत असतात. तर 29 जूनला वटपौर्णिमा असणार आहे. त्यानंतर येतो तर तो म्हणजे जुलै महिना, निज ज्येष्ठ आषाढ. आता जुलै महिन्यामध्ये 3 तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे. त्याच्यासोबत आता 10 तारखेला योगिनी स्मार्त एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा, त्र्यंबकेश्वर, भागवत एकादशी ही 11 तारखेला असणार आहे. त्यानंतर आता 14 तारखेला दर्श अमावस्या असणार आहे. त्याचसोबत आता ह्या महिन्यामध्ये आषाढी एकादशी देखील असते, जिला आपण देवशयनी आषाढी एकादशी देखील म्हणतो. तर देवशयनी आषाढी एकादशी ही 25 तारखेला शनिवारी असणार आहे. 25 जुलैला आषाढी एकादशी ही असणार आहे. त्यानंतर 29 तारखेला गुरुपौर्णिमा असणार आहे. गुरुपौर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा 29 जुलैला असणार आहे. त्यानंतर आता येतो तर तो म्हणजे ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते सण आहे तर ते बघूया. 1 तारखेला लोकमान्य टिळक पुण्यदिन, त्यानंतर 2 तारखेला संकष्ट चतुर्थी, त्याचसोबत 9 तारखेला कामिका एकादशी, नंतर 11 तारखेला अमावस्या असणार आहे. श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 तारखेपासून होत आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो.
हा भोलेनाथांचा महिना मानला जातो. 15 ऑगस्ट हा शनिवारी असणार आहे. त्यानंतर 16 तारखेला रविवार असणार आहे आणि 17 तारखेला नागपंचमी असणार आहे. या दिवशी शिवामूठ ही तांदूळ असणार आहे. म्हणजेच पहिला सोमवार हा 17 तारखेला असणार आहे, तर दुसरा सोमवार हा 24 तारखेला असणार आहे. त्यानंतर पौर्णिमा ही 28 तारखेला असणार आहे. याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे आणि नारळी पौर्णिमा ही 27 तारखेला, तर ईद 26 तारखेला असणार आहे. आता आपण सप्टेंबर महिना बघूया. सप्टेंबर महिना श्रावण भाद्रपद, तर 3 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे. 5 तारखेला गोपाळकाला असणार आहे. 7 तारखेला अजय एकादशी असणार आहे. त्याचसोबत 11 तारखेला अमावस्या असणार आहे. नंतर 14 तारखेला गणेश चतुर्थी, हरतालिका तृतीया असणार आहे. म्हणजेच एकंदरीत 4 सोमवार हे येत आहे. नंतर आता 5 तारखेला गजानन महाराज पुण्यतिथी शेगाव असणार आहे. आता गणेश चतुर्थी आणि हरतालिका तृतीया हे एकाच दिवशी आलेले आहे. मग आता याच दिवशी आपण गणेशाचे आगमन घरामध्ये करायचे आहे. तसेच त्यानंतर 17 तारखेला ज्येष्ठा गौरी आव्हान असणार आहे. 19 तारखेला ज्येष्ठा गौरी विसर्जन असणार आहे. नंतर आता अनंत चतुर्दशी ही 25 तारखेला असणार आहे. याच दिवशी पौर्णिमा देखील आहे. 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे. तसेच 26ला पौर्णिमा असणार आहे. नंतर 29ला अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे. यानंतर येतो तर तो म्हणजे ऑक्टोबर महिना, भाद्रपद आश्विन महिना. 2 तारखेला महात्मा गांधी जयंती. त्यानंतर 6 तारखेला इंदिरा एकादशी. पितृपक्षाची समाप्ती इथे होणार आहे. तर 10 तारखेला सर्व पितरी अमावस्या असणार आहे. नंतर 11 तारखेला घटस्थापना. या दिवशी शारदीय नवरात्र आरंभ सुरू होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर 15 तारखेला ललिता पंचमी असणार आहे. त्यानंतर आता 20 तारखेला खंडे महानवमी, विजयादशमी, दसरा हा 20 तारखेला असणार आहे. 11 तारखेला घटस्थापना ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि 20 तारखेला दसरा असणार आहे. त्यानंतर 22 तारखेला पाशांकुशा एकादशी आणि 26 तारखेला नवान्न पौर्णिमा असणार आहे. 25 तारखेला कोजागिरी पौर्णिमा असणार आहे, जिला आपण शरद पौर्णिमा देखील म्हणत असतो. आता येतो तर तो म्हणजे नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यामध्ये 5 तारखेला रमा एकादशी असणार आहे. आता रमा एकादशीच्या दिवशीच वसुबारस असते. त्यानंतर 6 तारखेला धनत्रयोदशी. त्यानंतर 8 तारखेला दीपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान. या दिवशी सोमवती अमावस्या देखील आलेली आहे सोमवारी. नंतर दीपावली, पाडवा मंगळवारी. 11 तारखेला भाऊबीज असणार आहे. 20 तारखेला प्रबोधिनी स्मार्त एकादशी असणार आहे. 21 तारखेला तुलसी विवाहारंभ सुरू होत आहे. या दिवसापासून तुळशीचा विवाह सुरू होईल. तर 21, 22, 23 नंतर 24ला गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह हा केला जातो. 27 तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे. आता येतो तर तो म्हणजे डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यामध्ये 1 तारखेला कालभैरव जयंती असणार आहे. त्यानंतर 4 तारखेला उत्पत्ती एकादशी असणार आहे. नंतर 7 तारखेला अमावस्या असणार आहे. 9 तारखेला देव दीपावली असणार आहे. आता 15 तारखेला चंपाषष्ठी ही असणार आहे. 17 तारखेला दुर्गाष्टमी आहे. नंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 तारखेला गीता जयंती. या दिवशी मोक्षदा एकादशी आणि दत्तात्रय जयंती, श्री दत्त जयंती ही 23 तारखेला असणार आहे. 23 डिसेंबरला दत्त जयंती असणार आहे. या दिवशी पौर्णिमा देखील आहे. 26 तारखेला संकष्ट चतुर्थी. अशा प्रकारे तुम्हाला सर्व सणांची माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.